तर सुरेंद्र दादा, आता तर आपला फायनलचा सामना आहे, तुम्हाला वाटतं काय वाटतं कोण जिंकेल मॅचमध्ये? मी सकाळपासून इथे आहे. मला तर आता सकाळपासून सगळे सामने खेळलेत. भवानी योद्धा आणि शिवाजी छावे असे हे दोन संघ फायनलला गेले. तर दोन्ही संघ उत्कृष्ट असे खेळणारे. भवानी योद्धाचे मला वाटतं तिमीर पवार हे कॅप्टन असतील आणि शिवाजी छावे याचे कॅप्टन मला वाटतं संकेत लाड असतील. आणि मला वाटतं की भवानी योद्धा ही टीम जबरदस्त अशी खेळणारी आहे. मला वाटतं की पारडं हे भवानी योद्धाचं खूप जड आहे. पण काही सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. बरोबर आहे, काहीही होऊ शकतं. तर संकेत लाड अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहेत. पंचक्रोशीत गाजलेले जोमाने खेळणार 100% असं मला वाटतं. मी काय म्हणतो माहिती, RPL आपली सीझन शांतपणे पार पडलाय. तर लाड काय मी म्हणतो, या फायनल मॅचला अशी काय कलाटणी भेटली तर कशामुळे? मला तरी असं वाटतं दोन्ही संघ एकदम जबरदस्त होते. जबरदस्त दोन्ही संघ होते. आणि या संघामध्ये मला वाटतं की जे भवानी योद्धा या संघामध्ये जो तिमीर पवार हा खेळाडू जो होता तो असा प्लेअर आहे की कोणताही बॉल असू दे कोणत्याही पद्धतीने मारतो हे मला पहिलंच माहिती होतं. त्याच्यामुळे मी जो पहिलं निवेदन केलं होतं आणि त्या पद्धतीने पण तेव्हा असं समजून क्रिकेट स्पर्धा अर्थातच राहुलवाडी प्रीमियर लीग RPL चा या वर्षाचा चॅम्पियन ठरला भवानी योद्धा संघ. तर त्या संघाचे मनपूर्वक आभार. क्रिकेटचा माहोल कसा असतो, एक बॉलला एवढा होऊ शकत नाही तेवढा होऊ शकत. एखाद्याचे कोणाचं लागेल बॅट किंवा नाही, पण कसं माहितीये सर्व खेळाडूंना बेस्ट यश पण जाधव आहे बॉल आमच्या वाडीचे अध्यक्ष गोविंद दोंडे साळवी यांना विनंती करत त्यांनी व्यासपीठावरती यायचं. तसेच RPL ऑनर बाय अमय देसाई उपाध्यक्ष प्रकाश मी म्हणतो की सर्वांना सगळ्यांनी भाग घेतला. रामचंद्र लाड यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. तसेच आणि अमय देसाईंना पण खूप सगळे संघ मालक परशुराम लाड यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. तसेच सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वाईट चेडू एक अतिरिक्त धाव संघाचा श्री गणेशा होत. आता फिल्डिंग मध्ये हरणार सूरजाचा ऋतिक साठी सुपला शॉट मारला, चेडू गेला 2 धावांसाठी. मात्र झेल बाजवतो ऋतिक. मोठा धक्का भेट हॅलो पुढे चेडू सूरजाचा अभिषेक साठी इथं मात्र ग्राउंड शॉट केला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धाव पूर्ण. पुढे चेडू सूरजाचा अभिषेक साठी उचलला चेडू क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षक पाहायला भेटत माया ह्याच्याकडं 2 धाव. पुढे चेडू सूरजाचा अभिषेक साठी यश होते स्वतःला क्षेत्ररक्षक पाहायला भेटत. रनआउटचा चान्स तो युक्त. पुढे चेडू सूरजाचा अभिषेक साठी चेंडू गेला 6 धावा. विषयाचा पहिला चेंडू टीव्ही साठी आणि पहिला चेंडू षटकार भेटवला टीव्ही वाणी या 6 धावा. पुढचा चेंडू ऋषिकेशांचा टीव्ही साठी
आणि हा पूर्ण ताकदीचे आर पार सीमारेषा पार या 6 धावांनी धावसंख्येत भर होते. आला 6 धावा. आणि हा पंचांकडून 9चा इशारा तुम्हीसाठी दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दुसरी धाव पूर्ण मिरसाठी काय या 6 धावेने धावसंख्येत भर होते. पाहूया कसा करतो टेनिस. पुढील चेंडू ऋषिकेशचा टीमेसाठी हो 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 गुड नाटे घोर षटकार दे. शेरे चेंडू मारला 6 धावा. हो 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 सुरेश चेंडू मारला. बेहदच्या दिशेने सुरेश क्षेत्ररक्षक पाहायला भेटत. एकाच धावावर समाधान मानावा लागेला. पंचांकडून षटक समाप्तीचा इशारा. पुढे चेंडू संकेतचा टीमेसाठी सुरेश शॉट मारला. संकेताच्या पहिला चेंडू होती षटकार. 6 धावा. संकेताचा पुढील चेंडू टीमेसाठी आणि सुंदर अशी खेळी घेतली आहे समीराने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दुसरी धाव पूर्ण. संकेताचा पुढील चेंडू टीमेसाठी संकेताचा पुढील चेंडू टीमेसाठी आणि सुंदर असा फटका मारला आहे. सीमारेषा पार. सीमारेषा पार. बॅटिंग वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा परती मिर झुकेगा नाही चाला. हे समीकरण मैदानाच्या आत पाहायला भेटत. 58 या 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 58. संकेताचा पुढील चेंडू टीमसाठी सुंदर असा फटका दिला चेंडू. एक धाव पूर्ण. डबल घ्या ना यार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अभिषेक साठी. उंच मारल्या चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण. पुढे चेंडू माया याचा टीमेसाठी. हा 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 उंच मारल्या चेंडू. चेंडू गेला गेला गेला. बेर्डेवाडे सीमारेषा पार. 6 धावा. रियाजकडे मायाचा पुढील चेंडू टीमेसाठी आणि तिथे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. आणि हा पुन्हा फटकवलेला आहे. आणि झेल बालमेरेची जागा काढण्यासाठी येतो राहुल. पुढे चेंडू मायाचा राहुल साठी. आई सुरे चेंडू मागे बाजून. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू आणि हा सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 74. 2-74. राहुल मयाचा पुढील चेंडू अभिसाठी. काही सांगण्याचा मध्ये चेंडू अभियाना. राहुल याचा पहिला चेंडू संकेतसाठी आणि सुंदर असा चेंडू फटकवलाय संकेताने. आणि सुंदर असा झेल पकडलाय. आणि पहिल्याच चेंडूवरती संकेत तंबूत परततायत. ऋषिकेशसाठी पाहूया. आई ऋषिकेश यांना न समजलेला चेंडू. ऋषिकेश बीट. पुढील चेंडू राहुल होता ऋषीसाठी आणि ऑफ साईडच्या दिशेने पटकवलेला फटका. एक धाव घेण्यात सफल आणि दुसरीही धाव सफल झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्येत भर होते. पाहूया. आणि सुंदर अशी कट केलं ऋषी. आणि पुढील चेंडू ऋषीसाठी आणि सुंदर असा फटकवलेला चेंडू सीमारेषा पार. या 6 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते
8 ऋषी याच्या बॅट मध्ये निघालेला हा पहिला षटकार. पुढील चेंडू राहुल याचा ऋषीसाठी पाहूया आणि सुंदर असा पुन्हा फटकवलेला चेंडू आणि झेलबाद झाला तो ऋषी. प्रसाद लाड यांनी सुंदर असा झेल पकडलाय. लागला पाटी ते बघ हलतोय बा अजून ते बघ लागला पाटी नाव स्ट्राईकला होतं दीपक. प्रसादाचा पहिला चेंडू मायासाठी आणि हा पहिला चेंडू वाईट. या तू बोल तिकडनं तुमचा चेंडू प्रसाद याचा मायासाठी सुंदर असा फटकवला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव घेण्यात सफल ना 2 आहे तिकडे हाय बॉल आहे आणि दुसरी धाव सफल झाली. पातेऱ्यात नाही गेला हॅलो पंचाचा डिसिजन सांगा. नाव स्ट्राईकला होतं दीपक. प्रसाद याचा पुढील चेंडू मायासाठी पाहूया महेंद्र कसे घेत आहेत आपल्या संघासाठी आणि सुंदर असा वरती फटकवला चेंडू आहे आणि हा झेलबाद होतो. महेंद्र झेलबादून आपल्या तंबूत परततो. पुन्हा मायाची जागा काढण्यासाठी येत होतं मानिश. पहिल्या बॉलवर कांदा घातला पण होती लावला धडाकेचा फलंदाज मनीष आपल्या संघासाठी आता पाहूया काय करतो. प्रसादाचा मनीष साठी चबारल्या चेंडू अरे गेला बाहेर गेला अरे काय करता चेन्नई एक्सप्रेस. पुढील चेंडू प्रसादाचा दीपक साठी आणि हा वाईट पुढील चेंडू प्रसाद याचा दीपक साठी पाहूया दीपक कसा खेळून करतोय आपला पहिला चेंडू आणि दीपक याला काहीसा न समजल्याचे दीपक कसा खेळतोय 18. पुढील चेंडू प्रसाद याचा मनीष साठी उंच मारले चेंडू शबाश शबाश मनीष शबाश घे धावताय एक धावला दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 आत गेला. पुढील चेंडू प्रसाद याचा मनीष साठी ऐका मात्र क्लीन बोर्ड होतं मनीष. मोठा धक्का भेटतोय काय मनीषाची जागा घेण्यासाठी येतो तो मी. अरे गाड लावलाय काय पुढील चेंडू साहिल याचा दीपक साठी इथं सुंदर असा गटवले चेंडू एका धावा समाधान मारावा पाहूया आपल्या संघासाठी. पुढील चेंडू साहिल याचा मेस साठी उंचा मारला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एका धावा समाधान उंचा मारला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. जेल घेते चेन्नई बाद होते. दीपक ना किती घेऊन जातो साहेब तू सोलम पाहूया आणि सोयमाला काहीसा न समजला चेंडू सोम बीट होतो. सोम पुन्हा तयारी पुढच्या चेंडूसाठी. पुढे चेंडू साईड याचा स्वयं साठी. स्वयं काय करेल आपल्या संघासाठी बरोबर धाव. पुढे चेंडू साईड याचा मेस साठी संघाचं शेवटचं शतक घेऊन आलं होतं विनय. स्ट्राईक लागते सोलम नॉन स्ट्राईक लागते मीत. स्ट्राईक लागते सोलम नॉन स्ट्राईक लागते मीत. शतक घेऊन आलं होतं विनय याचा पहिला चेंडू सोयमसाठी पाहूया. सुंदर अशी गोलंदाजी आणि सोयम बीट होत आहेत. सोयमाना काहीसा न दिलेला चेंडू टाकला. पुढे चेंडू विनय याचा स्वयं साठी. स्वयं काय करेल आई बीट होता. सोमला पुन्हा समजलेला ना चेंडू. हॅलो स्वयं मारा हो सोयमाला पुढील चेंडूचा पाहूया आणि सुंदर असा फटकवलेला चेंडू गेला फोर चला सीमारेषा पार. शाबाश विनय याचा स्वयं साठी
आयोच्या मारला चेडू क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक काय करेल झेल सुट्टे एक धाव पुरा एका धावावर समजा बनावला गेला एका धावने धावसंख्येत भर होते धावसंख्या 31 32 बॉलिंग बघ मुंबई पार्सल पुन्हा एकदा पाहायला भेटल्या मुंबई विराट रिटर्न मी आपल्या संघासाठी पाहूया विनयाचा तरुण चेंडू आणि बॉल बघ आपल्या संघासाठी बघा हात बघा तरुण चेंडू विनयाचा मीटसाठी पाहूया हा बघ सुंदर अशी प्लेसमेंट केली मी त्याने ऍक्शन मस्त आहे बॉलर चांगला आहे हे बॉलर नेम काढतो बॉलर कोण बॅट्समन तिमीर पवार आणि फायनल केलेला भावनी घेता